दिनेश बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकिंग एंड वरती धर्मेंद्र पवार, नॉन स्ट्राइक एंडला गुरु पवार. नो बॉल. पहिला चेंडू आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. नो बॉल येतोय म्हणजेच येणारा चेंडू फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल, चेंडू हवेमध्ये घेऊन काढला, क्षेत्ररक्षक जरूर आहे, कॅच कंप्लीट करेल परंतु फ्री हिट आहे. यावरती दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे. गुरु पवार धावतोय परंतु यावेळी गुरुला नशिबाची साथ होती. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एक बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 3. टीमा जे जळव ए संघ एक नामांकित संघ आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील जे जळव ए. विपक्षीय टीम मसुडेवाडी. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय दिनेश. हो यावेळी अगदी मात्र हातामध्ये घेऊन बसलाय, फटका फसला गेलाय आणि यावेळी आपण पाहतोय धर्मेंद्र पवार याचा खेळ संपवला जातोय. इनसाइड आउट खेळायचा होता, कव्हरच्या दरम्यान खेळायचा होता, कॅप काढायचा होता परंतु सरळ चेंडू जाऊन सेफ हँड मध्ये जाऊन बसतोय म्हणजेच बॅटर यावेळी धर्मेंद्र पवार बाद. दोन चेंडू पूर्ण 3 धावा. नवीन बॅटर वैभव पवार. हलक्या हाताने फक्त सन्मान दिला जातो या चेंडूला. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूची पडताळणी केली जाते, पहिला चेंडू चेक केला जातो आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय फक्त हलक्या हाताने खेळून काढला जातो. एक सिंगल रन येते आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती या संघाचा संघ कर्णधार कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट गुरु पवार. हो यावेळी देखील चांगला चेंडू हाताळला जातो. यावेळी देखील आपण पाहतो यॉर्करला चेंडू हाताळला जातो. याच्यावरती देखील सिंगल रन. विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू असताना कोणी येऊ नका विनंती करतो. शुभम तुम्हाला धाव्या सांगायला लागतं काय? बाहेर की थोडं प्लेयर घेऊन आपले. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा फक्त 5 धावा. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. बॉलर नेम डॅनी येतोय. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय ओव्हर दी विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे डॅनी. समोर मात्र गुरु पवार. धर्माची विकेट गमावली आहे. एक सलामीवीर माघारी गेला तर दुसरा अजून स्ट्रायकिंग एंड वरती खेळ करतोय. नेट नंबर 3 वरती वैभव पवार आला, तो नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. आता धाबा कशा बनवल्या जातील पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 5 बनवलेत. पुन्हा एकदा आपण पाहतो टॅप फटका मिड विकेट रिजन. क्षेत्ररक्षकाला चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न डीप वरतून येतोय. एकच धावेवरती रोखलं जात आहे. एका धावेने संघाची धावसंख्या आता 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
धावा वैभवच्या बॅट मधून हा फटका आला होता डीप स्क्वेअर लेग रिजन बॅकवर्ड रिजन मध्ये हा फटका आला होता. याच्यावरती 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. मसुगडेवाडी टीम आपण पाहतोय. फटका खेळलाय पुढे सरसा डान्सिंग डाऊन द ट्रॅक इनसाइड आउट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जेल पर्यंत पोहोचला देखील होता परंतु पकडू शकला नाहीये आणि त्याच मोबदल्यामध्ये 2 धावा देखील बनवल्या जात आहेत. चपलवून खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र मिडल स्टिक वरतून डिलीव्हर होतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहताना पाहायला मिळतोय. 4 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे 10 या आकड्यावरती. पुढे सरसावून यावेळी मात्र विकेटचं पतन लेग स्टिक मात्र उखडली जाते. यू मिस आय विल डेफिनेटली इट. यावेळी वैभव पवारचा देखील खेळ संपवला जातोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. संतोष यांना आपण पाहतो तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले. संघाची धावसंख्या 10 वरती स्थिर आहे. लखन बॉलिंग मार्क वरती लखन येतोय. यावेळी थोडंसं आपण पाहतोय कमी गतीने हाताळला गेलेला चेंडू. यावरती देखील एक सिंगल रन घेतली जाते गुरुच्या माध्यमातून आणि या सिंगलने संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या आता 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यावरती एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का. नॉन स्ट्राइक अँड डेंजर झोन. संतोष पवार धावतायत आणि सेफ पोहोचलेत देखील. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 14 या आकड्यावरती. 2 चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. यानंतर होणारी मॅच असेल धायटी विरुद्ध बारसाकडे संघ. सेकंड राऊंडची मॅच असेल आणि सेकंड राऊंडच्या प्रत्येक मॅचेस या 3 ओव्हरचे खेळवल्या जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. धायटी विरुद्ध बारसाकडे संघ दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी आपण येणार आहोत याची देखील नोंद घ्या. वाईट बॉल येतोय. वाईट चेंडू येतोय आणि यावेळी वाईट चेंडू येत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 15 धावा पाहायला मिळत आहेत. 3 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. फटका खेळला जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप वरती क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. फक्त एकाच धावेवरती रोखलं जात आहे. आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर 4थी मॅच आजच्या दिवसामध्ये सुरू आहे परंतु हायेस्ट स्कोर पाहायला गेला उच्चांकी स्कोर पाहायला गेला तर 32 धावा फक्त. कालच्या दिवसाचा विचार केला तर 60 ते 65 धावा बनल्या जात होत्या 4 ओव्हरमध्ये परंतु आजच्या दिवसामध्ये धावा कमी बनल्या जात आहेत. लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला सकाळच्या 17 पासून पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल प्ले अँड मिस. यावेळी निर्धाव चेंडू येतोय.
लखनचा ओव्हर संपते. तीन ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. टीमा जे जळव ए. शेवटची ओव्हर असेल, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्यायचं आहे. यानंतर होणारी मॅच धायटी विरुद्ध भार साखळे. शंकर शेवटच्या ओव्हर मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. त्यावरती विकेटचं पतन. बॅटर आउट असेल. यावेळी मात्र आपण पाहतोय बॅटचा अंदरुणी किनारा इनसाइड एज आतल्या बाजूची कडा आपण पाहतो आणि यावेळी चेंडू सरळ जाऊन यष्टीवरती आदळतोय. संघाचा दुसरा सलामीवीर माघारी जाताना संघ थोडासा अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतोय. जे जळव ए संघ त्याच आता गुरुच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. कमी वयाचा खेळाडू ऋषिकेश. शुभम शुभम कुठे असेल तुम्ही याच्या इकडे. याचे ते शुभम साळुंके. त्यावेळी वाईड बॉल येतोय. यावेळी वाईड बॉल येत असताना संघाची धावसंख्या 1 ने बढती गेली. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचणार आहे 17 धावा. 70 रन ऑन स्कोरबोर्ड. ऋषिकेश आलाय. ऋषिकेशला या मॅच मध्ये संधी मिळाली आहे. नवीन हंगामामध्ये आपण पाहतोय नवीन खेळाडू आपण खेळ करताना पाहायला मिळतील. एक नवीन संधी त्यांच्या समोर आली आहे. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून वारंवार संधी निर्माण करून दिली जाते. एक व्यासपीठ तयार करून दिलं जातं सर्व यंग टॅलेंटला. त्यामध्ये एक ऋषी. यावेळी चेंडू लीव केला जातोय आणि पंचांजवळ अपील देखील करतोय वाईट साठी, परंतु हा डॉट बॉल आहे, हा निर्धाव बॉल आहे. हे बाजू बदल केला जातोय म्हणजे ओव्हर दी विकेट आलाय गोलंदाज. आणि अगदी मात्र आपण पाहतो ओव्हर दी विकेट येत असताना कोणता चेंडू हाताळला जाईल समोर ऋषिकेश. फुल टॉस बॉल, नो बॉल आहे. बिमर चेंडू, याच्यावरती धावा किती बनल्या जातील. आज चौकार येतोय. 4+1 टोटल 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बिमर चेंडून बिमरचा पुरेपूर समाचार घेतला जातो. डीप मिड विकेट रिझन वरती या 4 धावांसाठी फटका खेळला जातो. येणारा बॉल हा फ्री हिटचा असेल. या 5 धावांनी संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 22 रन ऑन स्कोरबोर्ड. हा फ्री हिटचा बॉल वाईड येतोय म्हणजे फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळी देखील फटका खेळून काढला जातो. फ्री हिटचा चेंडू, याच्यावरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. संतोष तर पोहोचतायत आणि ऋषी देखील पोहोचतो. या चेंडूवरती येत आहेत 2 धावांनी. या 2 धावांनी धावफलक पुढे जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 26-25 धावा. 3 चेंडू पूर्ण. पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू नो मॅच त्यामुळे डिलिव्हर होतोय. यावरती देखील एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल स्ट्रायकिंग एंड वरती फेकी केली आहे आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. तिथे विकेट सॅक्रिफाईस ऋषी करतोय संतोष यांच्यासाठी. जरूर येणाऱ्या बॉलवरती मोठे फटके देखील पाहायला मिळतील संतोष यांच्या माध्यमातून, हे देखील पाहावं लागेल.
यावरती देखील खेळून काढला जातो. बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेग रिजन वरती धावा पळून घ्यायच्या असतील, धावा पळून घ्यायच्या असतील. यावेळी मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन होणार आहे. अगदी आपण पाहतोय एकच रन येईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. 28 धावा, 28 रन ऑन स्कोर बोर्ड आणि 29 धावांचं आव्हान दिलं जात आहे टीम मसुगडेवाडी संघाला. जे जळव ए संघाच्या माध्यमातून त्याला विनंती करतो लगेच स्पीडअप घ्यायचं आहे, मैदान रिकामा करायचं आहे. मसुगडेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर करणार आहे टीम जे जळव ए. तोपर्यंत जाऊया नेक्स्ट टॉसच्या दिशेने. दायठी विरुद्ध भार साखळे संघ, दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस केला जाणार आहे. कोर कमिटीच्या मेंबर्स यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करू.
ज्यावेळी मात्र आपण पाहतोय धावा किती बनवल्या जाणार आहे त्या चेंडूवरती आपण पाहतोय बाईच्या स्वरूपाचे आहेत की बॅटच्या धावा आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्याच्या बाईच्या स्वरूपाच्या धावा आपणास पाहायला मिळतात. त्या 2 धावा येत आहेत. वैभवच्या पहिल्या चेंडूवरती विकेट किपर करून थोडीशी चूक होत असताना 2 धावा त्याच्या मोबदल्यामध्ये आपणास धावफलकावरती जोडाव्या लागतात आणि या 2 धावा जोडत असताना संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओव्हर दी विकेट वैभव पवार टू बॅटर लखन. एक रन येते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 9 धावा. डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू येतोय. वैभवचा हा बॉल डॉट येत असताना संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे 9 या आकड्यावरती. 3 बॉल कंप्लीट झाले आहेत. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो दिनेश असेल संघाचा सलामीवीर फलंदाज दिनेश आणि त्या समवेत आपण पाहतो लखन. मसुगडेवाडी संघ आपण पाहतो. यानंतर होणारी मॅच आहे धायटी विरुद्ध भारसाखळे संघ. टॉस विन झाली होती टीम धायटी आणि त्यांनी कळवलंय की आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय. ते प्रथमतः फलंदाजी करत असताना भारसाखळे संघ आपणास पाहायला मिळेल आणि ही मॅच 3 ओव्हरची असेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 6 चेंडू याची देखील नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल सलगचा दुसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता या ओव्हरमधील एक शेवटचा बॉल. बॉलिंग मार्क वरतून वैभव टू बॅटर दिनेश. फटका खेळलाय सरळ दिशेला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑफ वरती असणार आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. लो स्कोरिंग मॅच आपणास पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला जातोय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर धावा 1 शॉट 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तेरा वरती जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आणि अजून 2 धावा येत आहेत. या 2 धावेने धावफलक आता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. 3 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. येणारे 2 चेंडू खूप आपण पाहतो इम्पॉर्टंट असतील टीम जे जळप ए संघासाठी. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये धर्मेंद्र धावतोय. पोहोचला जात नाही परंतु चेंडू चांगल्या पद्धतीने फीड गेलाय. फेकी करेपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेसाठी ट्राय केलाय परंतु विकेटचं पतन. या 2 धावा
ज्या धावफलकावरती जोडल्या तर संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचते. 4 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 29 धावांचं आव्हान आहे. त्यामध्ये आता 17 बनवले गेलेत. अजून 12 धावांची गरज आहे. यावर्षी देखील लेग बायच्या स्वरूपाची ही एक धाव येते आणि एका धावेने आता ओव्हर संपते. एक ओव्हर आणि विजयासाठी अजून 12 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर पॅडी. आज चांगला चेंडू हाताळलाय. पंच कळवतायत की वाईड बॉल आहे. उजव्या यशाच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू वाईड बॉल पंच कॉल देत आहेत आणि या वाईड निशी संघाची धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. आता विजयासाठी येणारे 5 बॉल आणि 11 धावांची गरज असेल. 5 मध्ये बनवायचे आहेत 11 धावा. 5 चेंडू 12वा खेळाडू आहे. चार चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज. यावरती आता धाव एक येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता धावा पाहायला मिळतात 20. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत 9 धावा. पुन्हा एकदा तेच क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. नॉस्टा केंट. एक रन अजून एक येते म्हणजे आता येणार आहे 2 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 8 धावांची गरज असेल. 2 मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. यानंतर होणारी मॅच धायटी विरुद्ध टीम बारसाकडे संघ. दोन्ही संघाने तयार राहायचं. लगेच दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये येतील. बारसाकडे संघ आपली ओपनिंग प्लेयर आणि धायटी आपली टॉप 11 मैदानाच्या आतमध्ये जाणार याची देखील नोंद घ्यायची आहे. प्ले अँड मिस. यावेळी डॉट बॉल येतोय. म्हणजेच आता आपण पाहतोय मॅच मुठीमध्ये पकडून ठेवले. क्लोज स्कोरिंग मॅच आपण पाहतो. 29 रन डिपेंड करत असताना टीम जे जळव ए संघ
आता विजयासाठी 1 मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. जे जळवे संघ का बोलले जाते या संघाला